अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 90 वर्षीय शेतकऱ्याची तब्बल 25 लाखांची फसवणूक। नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका 90 वर्षीय शेतकऱ्याकडून तब्बल 25 लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सीताराम शिवराम सूर्यवंशी वय 90 वर्षे राहणार मस्करवाडी तालुका माण यांनी कोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार एप्रिल 2026 पासून ते 25 जुलै 2026 पर्यंत आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलाचे लग्न करून देण्याचे आमिष दाखविले। त्यानंतर फिर्यादीचा कथित अश्लील व्हिडिओ काढल्याचा दावा करत तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। इतकेच नव्हे तर खोट्या पोलीस कारवाईची भीती दाखवत बदनामी करण्याची धमकीही आरोपींनी दिल्याचा आरोप आहे। या भीतीपोटी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी सुमन यांच्याकडून वेळोवेळी एकूण 25 लाख रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 207/2026 अन्वये BNS कलम 308/2, 318/4, 351/2 आणि 305 अंतर्गत 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपींची नावे पुढील प्रमाणे: आरोपी क्रमांक 1 पांडुरंग लाला आवळे राहणार गंगोती तालुका मान, आरोपी नंबर 2 अनिता शिवराज सुतार राहणार पिलीव तालुका माळशिरस, आरोपी क्रमांक 3 नितीन अरुण शिंदे राहणार मसवड तालुका मान व आरोपी क्रमांक 4 देवदास ज्ञानेश्वर तुपे राहणार पानवण तालुका मान। सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण करीत असून पोलीस हवालदार खाडे यांच्याकडे पुढील तपास सोपवलाय। या प्रकरणातील सर्व आरोप हे फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित असून त्यांचा तपास सुरू आहे। क्रांतीपत्र न्यूजसाठी संपादक जावेद खान मुलानी, धन्यवाद।